हॅलो. दोन्ही टीमला विनंती असणार आपले एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्समध्ये पाठवा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे एक्स्ट्रा प्लेअर कंपल्सरी कॉम्बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजन समितीकडून सूचना येत आहेत. सामना सुरू होत आहे. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे या क्रिकेट टीमने. क्षेत्ररक्षण निर्णय घेतल्यानंतर बीजेपी बुद्ध देशानंद पहिले षटक आणि पहिल्या षटकाची सुरुवात. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट पाहायला भेटतोय. सुरुवात केली गोलंदाजीने. पंच एक मिनिट, एक्स्ट्रा प्लेअर अजूनपर्यंत पोहोचला नाही, नावं समजले नाहीत. एक्स्ट्रा प्लेअर नाहीत. दोन्ही टीमचे कॅप्टन फास्ट. हॅलो. एक सन्मान होतोय, सन्माननीय नंदू वाळके अभय गावकर यांचा स्टेजवरती. अंकुश बांबाडेकर यांचा पहिला बॉल डॉट. त्यानंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला होता आणि त्यानंतर कोणतेही धावणे. डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाज अंकुश बांबाडेकर पहिली षटक हाताळते, तर फलंदाजीसाठी रणजित फराटे जे खास पुणे जिल्ह्यातून दाखल झाल्याची स्पर्धा खेळण्यासाठी आयकॉन खेळाडू आहेत त्या टीमचे. पहिली धाव पाहायला भेटते. पहिली धावसंख्येचा श्रीगणेश आपण पाहतोय. पहिल्या धावेने स्ट्राईक रोटेट होते. स्ट्रायकिंग एंडला आता अक्षय जाधव जो कलमट गावातील खेळाडू आहे, कलमट गावामधून बिलॉंग करतो, अनेक स्पर्धा गाजवल्या डावकऱ्याचा एक गुणवान खेळाडू अक्षय जाधव आपल्याला पाहायला भेटतोय स्ट्रायकिंग एंडला. अक्षयकडे देखील क्षमता आहे चांगली खेळी करण्याची. आज अक्षय बॅटिंग करतोय एस पी स्पोर्ट क्रिकेट टीमकडून. एस पी स्पोर्ट क्रिकेट संघ टॉस हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग आणि बॅटिंग आल्यानंतर सलामी चोडी मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू रणजित फराटे याच्या साथीने अक्षय जाधव आपण पाहतोय. अंकुश बांबाडेकर पहिल्या षटकासाठी निवड केली गेली. पहिल्या षटकातील पहिले 3 चेंडू इथे पाहायला मिळाले. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव यावेळी सुडवलाय. पहिलाच बॉल खेळत असताना अक्षयच्या बॅटमध्ये आलाय लंगॉन सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आपलं स्वतःचं अकाउंट षटकाराने ते ओपन केलंय. पॅटर अक्षय जाधव साडे बॅटने पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव ते कंप्लीट केले. एकाच धावर समाधान मानतायत दोन्ही बॅटर. कारण माहिती आहे संयम खूप गरजेचा आहे. दोन्ही बॅटरकडे आक्रमकता तर आहेच, परंतु त्या जोडीने संयम देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. नेक्स्ट बॉल. अरे चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला झेल टिपलाय आउट. नक्कीच थोडेसे नाराज पाहायला मिळत आहेत. रणजित फराटे आउट होत आहेत. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीमचा आयकॉन खेळाडू ते बाद झालाय. महत्वाची विकेट आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते मिड ऑन क्षेत्रामध्ये.
तसं नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे बॅटिंगसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, त्यामध्ये अक्षय जाधवच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 7 धावा पाहायला मिळाल्या. चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली आहे. परंतु एक महत्त्वाचा धक्का ज्या बॅटरकडून अपेक्षा होता, जो बॅटर खास पुणे जिल्ह्यातून दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी, षटक क्रमांक 2 की 6 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चितच पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात. यानंतर 2 ते 5 या षटकामध्ये आपण बॅटर चॉईस पॉवर प्लेस घेऊ शकता. नक्कीच कोणत्या षटकामध्ये तो घेतला जातो हे देखील पाहण्यायोग्य असणार आहे. जो बॅटर रुपेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, गोलंदाज तयार षटक क्रमांक घेऊन. पहिल्याच बॉलला इथे धक्का दिलाय. अक्षय जाधवची देखील विकेट आली आहे. दोन्ही सलामीवर आता मात्र तंबूच्या असलेला पाहायला मिळतील. आउट झालाय बॅटर अक्षय जाधव. एक मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज मयूर पेडणेकर पहिल्याच बॉलला यश प्राप्त करतोय. चांगले गोलंदाजी आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तारे सितारे आपण पाहतोय आणि त्यांच्या सोबतीने महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून देखील अनेक खेळाडू दाखल झाले आहेत. प्रत्येक टीममध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणजे 16 आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. अनेक प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. ओमकार गोलतकर हा बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंगसाठी. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तो ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. वागदे गावचा खेळाडू विन्सम वागदे क्रिकेट टीमकडून खेळत असताना आपण पाहतो आणि अनेक स्पर्धा ओमकारने देखील गाजवल्या. 3ऱ्या क्रमांकावर, जो क्रमांक खूप महत्त्वाचा आहे, ज्या क्रमांकावर खेळत असताना तुमच्याकडे आक्रमकता आणि संयम हे दोन्ही ठासून भरलं असणं गरजेचं आहे. आणि या महत्त्वाच्या क्रमांकावर या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेले. हॅलो चेक. स्पर्धेदरम्यान वरवडे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सोनूजी सावंत यांचे या स्पर्धेदरम्यान स्वागत होत आहे. स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत, वेलकम. विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या व स्थानापन्न व्हा. प्रसाद. कट केलाय चेंडू, क्षेत्ररक्षकाही चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव, दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही. संयम पाहायला भेटतोय बॅटर ओमकारकडे आणि ओमकारची ओळख राहिली आहे. नक्कीच पाहिलं तर तंत्रशुद्ध फलंदाज म्हणजे ओळख आहे. परंतु स्ट्रायकिंगला रुपेश, आता मात्र दोन्ही बॅटरला इथे भागीदारी रचावी लागेल. दोन्ही सलामीवीर स्वस्थात माघारी परतले आहेत. दोन्ही सलामीवीर तंबूचे असलेला परतले आहेत आणि त्याचमुळे थोडासा दबाव असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर. फुल टॉस रूपाचा चेंडू होता. बॅटची कडे घेऊन चेंडू स्लिप क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट केला गेलाय. पंचांकडे ते अपील आहे. पंचांचं बोट आकाशाच्या परंतु नो बॉल केलाय. नो बॉलला इथे रनआउटची विकेट. धाव इथे पळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे पॉम्पे किरीजमध्ये सुखरूप पोहोचू शकले नाहीत. ओमकार गोलतकर थोडंसं नशीब साथ देत नाही या मॅचमध्ये. क्रिकेटच्या मैदानावर आत्महत्या, अर्थातच ओमकार गोलतकर त्या आत्महत्येच आउट होत आहेत. एक मोठा धक्का बसतोय. ओमकारकडून अपेक्षा होता या मॅचमध्ये चांगलं खेळण्याचं, परंतु ओमकार रनआउट झालाय. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत आणि धावसंख्या धावफलकावर 9 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर यासाठीच. आता तर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन गुरु राणे, मॅन फ्रॉम कणकवली, गुरुकडे देखील क्षमता आहे. 4थ्या क्रमांकावर गुरु स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन म्हणून खेळत असताना जबाबदारी मोठी असणार आहे. परंतु यानंतर फ्रीडचा चेंडू म्हणजेच आल्या पावली पहिल्याच बॉलला इथे संधी असणार आहे एक मोठा फटका खेळण्याची. गुरु राणेची ओळख आहे, मोठ्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो. परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ करेल. परंतु दुसऱ्याने मयूर, खूप चांगली गोलंदाजी.
पहिलाच बॉल फेस करताना स्क्वेअर लेगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमधून एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी स्ट्रायकिंग एंडवरून पावलं वळली, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरून नकार आलाय. चांगला निर्णय असेल कारण इथे याआधीच धावचीच्या स्वरूपात एक गडी बाद झालाय. ओमकारची विकेट आले, जी महत्त्वाची विकेट होती. आतापर्यंत एकंदरीत 3 गडी बाद झालेत. रणजित फराटे त्यांच्या नंतर अक्षय जाधव आणि त्यानंतर ओमकार गोलतकर हे 3 धक्के बसले आहेत. परंतु रुपेश आणि गुरु ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वैर यांचा पुढचा बॉल कट केलाय. चांगला फटका स्लिप क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा, परंतु सुखरूप दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतायत. एक धाव पूर्ण करतायत. एकेरी धावेने धावसंख्या पुढे नेत आहेत. धावसंख्या 12 या आकड्यावर. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर. 6 षटकांचा सामना आणि 6 षटकांमध्ये एक या ग्राउंडचा विचार केला, खेळपट्टीचा विचार केला, कॉन्क्रीटच्या विकेटवर ही स्पर्धा खेळवली जाते. म्हणजे 60 ते 65 धावा एक फायटिंग टोटल स्कोर ठरेल. पुन्हा एकदा कट. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. अंकुश बांबाडेकर चेंडू अडवत आहेत, परतावा करतायत. तोपर्यंत फक्त एकच धाव. एकेच गोलंदाजांनी दबाव क्रिएट केलाय बॅटरवर. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये अक्षय यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र चांगली कामगिरी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे ते लेग बिफोर विकेटची अपील देखील केली गेली, परंतु पंच ती अपील फेटाळून जातात. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पळून पूर्ण केली. या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आपण पाहतोय सर बंटी केरकर, सर विवेक जबडे तसेच सर नितीन जबडे हे 3 ऑफिशियल आपण पाहतोय. आणि आज समालोचन कक्षामध्ये सर अमोलजी जमताडे, सर सागर कदम यांचा आवाज आपण ऐकतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या 14 धावा. हॅलो, आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. वरवडे गावचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योजक व आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे आदरणीय सोनूजी सावंत यांचा सन्मान होतोय. स्वप्नीलजी चिंदरकर, विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. वरवडे गावचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योजक जे आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करत असतात, त्या सोनूजी सावंत यांचा सन्मान. सन्मानाचं स्वरूप मायेची उबदार शाल त्यांच्या खांद्यावरती पांघरली जाते. एक आकर्षक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि प्रेमाचं प्रतीक गुलाबपुष्प बुके आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय आदरणीय सोनू सावंत साहेबांचा. कमेंट्री बॉक्स. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 त्याचबरोबर षटकांमध्ये धावसंख्या 14. बॅटर चॉईस पॉवरचा इशारा आलाय पंचांचा. हॅलो हॅलो. त्याचबरोबर माजी सरपंच आदरणीय सुहासजी राणे साहेब यांचा देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. स्वप्नीलजी चिंदरकर यांच्या शुभ हस्ते सुहासजी राणे माजी सरपंच यांचा सन्मान होतोय. प्रसाद. तसं गोलंदाजी मार्कडे संतोष पाटील या टीमचा आयकॉन खेळाडू जो खास बेळगाववरून दाखल झालाय. संतोष सुलगे पाटील हा खेळाडू नक्कीच या खेळाडूने यंगस्टार देवगडची क्रिकेट स्पर्धा गाजवली होती. 4 धावांची गरजेचा निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम ज्या खेळाडूने केला होता तो संतोष सुलगे पाटील गोलंदाजी मार्कडे खास बेळगाववरून दाखल झालाय. चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेते. डॉट बॉल दबाव क्रिएट करतील बॅटिंग करणाऱ्या संघावर. या उलट आत्मविश्वास वाढवतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. चांगले गोलंदाजी टप्पा खाल्या त्या चेंडूने नक्की थेट वेध घेतला. विकेट किपरचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटर थोडासा बीट झाला. नक्कीच इथे फुटवर्कचा देखील वापर करावा लागेल बॅटरला. त्यावेळेस साखोट टप्प्याचा चेंडू अगदी कानाच्या बाजूने जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विकेट किपरकडे जात आहे. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला भेटतात. गोलंदाज संतोष पाटील यांच्या माध्यमातून पहिला चेंडू सिंगल धाव देऊन गेला. त्यानंतर सलगचे 2 चेंडू ते डॉट टाकण्यामध्ये यश प्राप्त केले. टीमचा आयकॉन खेळाडूमध्ये खेळत असताना चांगली गोलंदाजी करणं हे नक्कीच संतोषसाठी चांगलं असेल. यावेळेस कट केलाय. चांगल्या क्षेत्ररक्षण नमुना इथे पेश करतायत अंकुश बांबाडेकर. अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगले एफर्ट्स पाहायला भेटत आहेत. नक्कीच अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवी खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण ते करतायत. अंकुश बांबाडेकर आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय. अगदी समोरच्या दिशेने झेपावत चेंडू अडवला. अगदी थोड्याशा अंतराने कॅच पुढे पडली आणि त्यानंतर एक धाव देखील पळून काढली गेली. अनेक प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी प्रत्यक्षरित्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
ओर पिच फास्ट तेच तर्रार 50 वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, जितके जास्त डॉट बॉल टाकले जातील तितकाच दबाव हा वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावर आणि तितकाच जास्त आत्मविश्वास उंचावेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. ते चांगला फटका बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या फटका येते लॉंग मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय परतावा करतोय तोपर्यंत फक्त एकच धाव गीतेश गावडे तिथे पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम फलंदाजी करताना SP स्पोर्ट क्रिकेट टीमची 17 धावा. SP स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ टॉस हारल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतोय आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय सोनू सावंत मित्रमंडळ हा क्रिकेट संघ. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छात्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सतत 5 रात्री ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहणार आहोत. एकावने प्रजेश रावले यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे हा क्रिकेट संघ. दुसरा गुरु राणे यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय SP स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघ. हॅलो चेक. स्पर्धेदरम्यान आदरणीय राजूजी हिर्लेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेदरम्यान आयोजन कमिटीकडनं आपलं खूप खूप स्वागत, वेलकम. विनंती असेल सर राजू हिर्लेकर आपण मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या मांदेळीमध्ये स्थानपन्न व्हा. प्रसाद. अंकुश बांबाडेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे तेच तर्रार 59 वेगाने चेंडू टाकलाय डिलिव्हरी केलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडूने थेट वेध घेतला विकेट किपरचा. अशा प्रकारचे चेंडू जर टाकले गेले तर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघावर दबाव वाढणार आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला दबावामधून बाहेर यायचं असेल तर मोठे फटके आवश्यक असणार आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त धावा आल्यात 17. बॅटची कट चेंडू स्लिप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक काही चेंडू अडवत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. चेंडू अडवल्यानंतर पुन्हा एकदा परतावा करतील तोपर्यंत फक्त एकच धाव. नक्कीच जमेची बाब राहिले क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि ज्या ज्या संघाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं ना त्या संघाचे गोलंदाज हे नक्कीच सफल ठरले आहेत. अगदी सपाट आउटफील्ड आहे. एकदा का चेंडू हातावरून निसटला तर चेंडू सेट सीमारच्या बाहेरच जातो. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न बॅटची कट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विस्तावतोय. विकेट झपाताना अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज गुरु राणे बॅक टू द पॅव्हिलियन. अठरा धावा धावपलकर पहिल्या वेट आहे. थोडीशी कमी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आहे प्रगतीपथावर. नक्कीच पहिल्याच षटकापासून ते दबाव क्रिएट केला. पहिल्या षटकामध्ये एक मोठी विकेट रणजित फराटे यांची विकेट आली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अक्षय जाधव यांची विकेट आली. तिसरं षटक संतोष पाटील यांनी अगदी दर्जेदार फेकलं. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकातील पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली गेली आणि 1 गडी आतापर्यंत बाद केला. नो बॅटर रजत कदम मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय रामोजी विकाळे साहेब यांच्या शुभ हस्ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय आदरणीय राजूजी हिर्लेकर साहेबांचा. आणि हॅट्रिकसाठी या ठिकाणी सोनूजी सावंत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केले तर आदरणीय सोनूजी सावंत यांच्याकडनं त्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. रामोजी विकाळे सर यांच्या शुभ हस्ते आदरणीय राजूजी हिर्लेकर यांचा सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची उबदार शाल त्याचबरोबर आकर्षक सन्मान चिन्ह व बुके देत या ठिकाणी राजू हिर्लेकर साहेब यांचं रामोजी विखाळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय. कॉमेंट्री बॉक्स. ग्लेन फर्नांडिस इथे विकेट होतोय. ग्लेनची विकेट आली. श्री माफ करा ग्लेन होता बॅटिंगसाठी आणि ग्लेनची विकेट आली. एक मोठी विकेट पाहायला भेटते. वारंवार इथे विकेट पाहायला मिळत आहेत. एकामागोमाग एक विकेट जात आहेत. नक्कीच दबाव इथे बॅटिंग करण्याच्या संघावर वाढतोय. गोलंदाज सफल ठरतात आणि क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील खूप चांगली राहिली आहे. नो बॅटर मैदानात दाखल आहे. डावकरायचं बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत.
आणि गोलंदाज अंकुश बांबाडेकर एक अनुभवी गोलंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाजांपैकी एक अंकुश बांबाडेकर जबरदस्त गोलंदाजीचा नजराने ते पेश करतायत या मॅचमध्ये. पहिले षटक हाताळलं, पहिल्या षटकात देखील खूप चांगली कामगिरी. आल्या पावले पहिला बॉल फेकून दिलाय सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मधूनच सेट होऊन आलाय की काय असं वाटू लागलंय. पहिल्याच बॉलला इथे फेकून दिले. सेट केलंय. जो आता क्रीडा रसिकाने झेल टिपलाय सीमारेषेच्या बाहेर, त्या झेलसाठी एक थंडाची बॉटल आहे. विनंती असेल त्या क्रीडा रसिकांना आपण या आणि आपली बॉटल स्वीकारा. सूरजजी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी तो झेल टिपलाय. सूरज लोके यांच्याकडनं ते पारितोषिक पुरस्कृत आहे. त्यामुळे ज्यांनी झेल टिपलाय त्यांना विनंती असेल आपण आपली थंडाची बॉटल घेऊन जा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. लाईट पण आपण शार्पी बंद करायचे आहेत. खूप चांगला फटका, कटशॉटचा फटका पाहायला मिळाला. चेंडूने सीमारेषा ओलांडी 4 धावांसाठी. विशालला बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. विशालने आल्या पावली पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकारासाठी दुसऱ्या बॉलला चौकार पाहायला मिळाला. एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांमध्ये धावसंख्या 28 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना SP स्पोर्ट क्रिकेट टीमची चांगली कामगिरी गोलंदाजीची पाहायला मिळाली, परंतु आताच्या 2 चेंडूंवर सलग 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले गेले. एक षटकारासाठी एक चौकारासाठी एकंदरीत 10 धावा. संतोष पाटील, संतोष सुलगे पाटील गोलंदाजी मार्कडे सज्ज झालाय. बेळगाववरून दाखल आलाय कलमटमध्ये. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकलाय. स्वतः गोलंदाज धावत येतोय. धावचीची संधी, परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये तिथे. सुखरूप दोन्ही बॅटर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताय. एक धाव पूर्ण केली गेले. एकेरी धावने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 29 या आकड्यावर. षटक क्रमांक 5चा खेळ इथे चालू होतोय. संतोष सुलगे पाटील टीमचा आयकॉन खेळाडू ते गोलंदाजी करतोय. सोनू सावंत मित्रमंडळ या टीमकडून खेळत असताना चांगले गोलंदाजी आतापर्यंत केले आहे. तिसऱ्या षटकामध्ये संतोष पाटील गोलंदाजीसाठी आल्याने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. मात्र फलंदाजीसाठी डावकऱ्याचा बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच विशालकडून देखील अशा अपेक्षा आहेत. आल्या पावलेच 2 चेंडूमध्ये 10 धावा 500च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत, परंतु त्यानंतरची जबाबदारी खूप मोठी असणार आहे. आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं, पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये कमी धावा होत्या, परंतु शेवटच्या 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली. परंतु त्यानंतरच्या इनिंगमध्ये प्रतीक गवंडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं आणि तब्बल 52 धावांचे खेळ त्याने साकारले. यावेळेस दिल स्कूप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. की संतोष पाटील यांना अशा प्रकारचे फटके मारणे तितकंच सोपं नाही आहे, परंतु ते जोखीम पत्करतायत बॅटर विशाल. कारण विशाल यांना माहिती आहे आता जोखीम पत्करणंच गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या कुठेतरी कमी पाहायला मिळते आणि त्याचमुळे मोठी धावसंख्या उभारायची असेल तर अशा प्रकारचे फटके खेळणं गरजेची बाब आहे. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर पाहायला भेटते अलॉंग विथ द कार्पेटच्या चेंडू ट्रॅव्हल करते. पहिली धाव वेगाने घेते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले गेलेत आणि दुसरे धाव देखील ते पूर्ण होते. वाह, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. एकेरीचं रूपांतर केले गेले दुहेरीत. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या पोहोचते डबल कव्हर 31 धावा. षटक क्रमांक 5चा खेळ प्रगतीपथावर. 5व्या षटकासाठी संतोष सुलगे पाटील गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, परंतु समोर आहेत विशाल देखील काही कमी नाही आहेत. विशाल यांचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय. झेल आउट. विशाल यांची देखील विकेट आले. अजून एक मोठा धक्का बसतोय. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो. स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री दत्तात्रय केसरकर यांचं शुभागमन होत आहे. आपलं साहेब या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत, वेलकम. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या व स्थानापन्न व्हा. कॉम्बॉक्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम कणकवली सचिन दुखंडे दाखल झालाय. सचिनकडे देखील ताकद आहे मोठे फटके मारण्याची. सचिन या बॅटरला या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल, कारण कमी धावसंख्या, विकेट्स देखील जास्त गेले, त्याचमुळे
सचिनची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यावेळेस फटका आलाय चांगला समोरच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक ते आहे, थोडासा फंबल झालाय परंतु नाही. आली आहे दुसरी धाव. थोडासा खराब थ्रो केला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु एक खराब थ्रो आणि त्याचा फायदा होतो बॅटिंग करण्यास संघाला. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव. उद्या प्रजेश रावले तिथे आपल्याला पाहायला मिळाले. 33 धावा 33. पाचव्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाज संतोष सुलगे पाटील. तर स्ट्रायकिंग एंडला सचिन दुखंडे. हेच फुल टॉस पुन्हा एकदा परंतु स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवलाय. कोणतीही धाव नाही. डॉट बॉल पाहायला भेटतोय. षटक क्रमांक 5चा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या समतेनंतर धावसंख्या धावफलकावर 33 धावा 33 धावसंख्या पाहायला भेटते. पहिल्या 5 षटकांचा लेखाजोखा पाहिला तर अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अंकुश बांबाडेकर यांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण एक विकेट, जे विकेट रणजित यांची होती. त्यानंतर मयूर गोलंदाजीसाठी आले आणि गोलंदाजीसाठी आल्यानंतर फक्त 6 धावा खर्च केल्या. एक गडी बाद केला. अक्षय जाधव यांना आऊट केलं. त्यानंतर संतोष पाटील आले गोलंदाजीसाठी आणि फक्त 3 धावांचं षटक आणि पुन्हा एकदा अंकुश बांबाडेकर यांचं फक्त 11 धावांचं षटक पाहायला मिळालं. आणि 5व्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी संतोष पाटील यांनी केली. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केल्या. एकंदरीत 5 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 5 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 33 धावा. शेवटचं षटक चालू होते गोलंदाजीसाठी गितेश लाड. पहिलाच बॉल अतिशय वेगाने डावकऱ्याचा गोलंदाज आहे आणि पहिल्याच बॉलला इथे बीट केले बॅटरला परंतु इथे सिंगल धावाले एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात इथे पंचांचा इशारा येतोय. एकेरी धाव धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावर पोहोचते 34 धावा. षटक क्रमांक 6चा खेळ आहे प्रगतीपथावर. 6व्या षटकासाठी गोलंदाज गितेश गोलंदाजी करतोय. समोर आहे सचिन. चांगला फटका पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरला फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू अडवलाय. एक धाव खर्च केली आहे. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळीत वेगाने आणि ते डायरेक्ट थ्रो केला गेलाय. चांगला थ्रो रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. दुसरी धाव घेताना सचिन दुखंडे यांची विकेट आली आहे. मिळते ती फक्त एक धाव. एकेरी धावांनी धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावर 35 धावा. होतोय रजत कदम. मॅन फ्रॉम तिवरे गावचा खेळाडू आपण पाहतोय. रजत कदम दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडला. कीच आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छात्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिला बॉल फेस करत असताना बॅटची कट लागून चेंडू गली रिझनमध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकाच्या पायाला लागून पुढे गेलाय आणि त्याचा फायदा घेतला गेलाय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. एकेरीचं रूपांतर दुहेरीत 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला भेटते. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 37 धावा 37. ही धावसंख्या आपल्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. गितेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस फटका आलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत प्रजेश रावले. चेंडू अडवतील परतावा करतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केले. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक आहे. स्लॉकआउटच्या षटकामध्ये मोठे फटके आवश्यक आहेत परंतु आतापर्यंत ते मोठे फटके आलेले नाहीत. धावसंख्या 38 धावा 38 ही धावसंख्या पाहायला भेटते. गितेश शेवटच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये पाहूया किती धावा उभ्या केल्या जात आहेत. चांगला फटका आलाय. लॉंग ऑफमध्ये चेंडूचा प्रवास. वाईट लॉंग ऑफमधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलेत. चेंडू अडवतील तोपर्यंत फक्त एकच धाव. कौतुक करावं लागेल. कौतुकास पात्र गोलंदाजी आपण पाहतोय. सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे या टीमच्या सर्व गोलंदाजांची मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवलंय. आतापर्यंत पाहिलं तर फक्त 39 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर विकेट किपरकडे जातोय. डॉट बॉल आणि डॉट बॉलने इनिंगची सांगता होते. निर्धारित 5 षटकांमध्ये धावसंख्या आले 39. 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 6 षटकं आणि 40 धावांचं लक्ष असेल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगमध्ये सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघ टॉस जिंकला होता. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण केलं होतं आणि बॅटिंग केली होती SP स्पोर्ट क्रिकेट टीमने. धावसंख्येला 39. 40 धावांचं लक्ष असेल आणि 40 धावांच्या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय, काय करते काय बिघडते सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आपल्या समवेत जुळे जातील सर सागर कदम.
हॅलो हॅलो. 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 धन्यवाद प्रसाद. सुस्वागतम सुस्वागतम. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छात्र कुलोत्पन्न मराठा समाज कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य डे नाईट ऑलराऊंड क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या पहिल्याच दिवशी सुरुवात समर्थक रुबा कासार्डे क्रिकेट संघानं लढखडती केली होती. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना फटकेबाजी करत डाव सावरत त्यानंतरच्या दुसऱ्या इनिंगचा खेळ हा सुरुवातीलाच प्रतीक गवंडेनं गाजवला. हे मैदान कालच्या सत्रात शेखर राहुळीची सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. भूषण जाधवची फटकेबाजी त्याबरोबर पीटरच्या 41 धावांची बहारदरकी, दर्शनच्या आतषबाजीचे फटके आपल्याला बघायला मिळालेत. साहिल वांगणकर ओव्हरसीज खेळाडू बघायला मिळालाय आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना हा मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय तो सोनू मित्र सावंत मित्रमंडळ विपक्ष SP स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ. पारितोषिक येत आहे ओमकार तावडे यांच्याकडून. प्रजेश रावले, मयूर पेडणेकर आणि वैभव परब या 3 फलंदाजांपैकी कुणी एका फलंदाजाने अगदी पहिल्याच चेंडूवरती जर षटकार ठोकला तर ओमकार तावडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक फक्त या 3 फलंदाजांसाठी. SP स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 36 चेंडूमध्ये 39 धावा हा मापक लक्ष ठेवून सुरुवातीलाच मात्र सलामीची बिनीची जोडी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने पंकज परब आणि साथीला त्याचा डाव्या हाताचा सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा अष्टपैलू कामगिरी करणारा एक सुंदर फलंदाजाच्या माध्यमातून कित्येक वेळा आयकॉन खेळूच्या स्वरूपात ज्याला बघायला येतोय. सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून कित्येक वेळा आपल्याला बघायला मिळालाय असा फलंदाज आपण पाहतोय तो प्रजेश रावले आपल्याला बघायला मिळतोय. कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीराचा किताब ह्या वर्षीच्या मोसमात कित्येक वेळा ज्याच्या सुवर्ण हस्ताक्षरात नावावर कोरलाय तो प्रजेश त्याला साथीला पंकज परब सज्ज झालाय. 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. अंजित फराटे और संघाचा ओव्हरसीज खेळाडू आपण पाहतोय. रणजित फराटेनं या मोसमात सिंधुदुर्ग जिल्हा कोकण गाजवायला सुरुवात केली होती. सुरुवातीपासून आनंदपणे चॅम्पियन ट्रॉफी जरा गाजवल्यात. ओव्हरसीज खेळाडू स्वस्तात लवकर माघारी परतला. संघाचा सांघिक धावफलकावर 39 धावा 40 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि कमी धावसंख्येचे सामने हे नेहमी रोमांचक आपल्याला बघायला मिळत आहेत. डाव्या हाताचा प्रजेश रावले व रणजित फराटे हे मात्र 2 बेस्ट वर्सेस बेस्ट सामना हा सुरुवातीलाच रंगताना बघायला मिळेल. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन आपण गावडेवाडी प्रीमियर लीग क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान 16 मैदानावर रंगला जातोय. पहिला सामना रसिक प्रेक्षकांची डोळ्यांची पाळणं फेडणारी खेळी प्रतीक गवंडेची पहिलं अर्धशतक या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळालंय. भव्य दिव्य आयोजन tenniscricket.in ची पूर्ण टीम आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहू शकताय. सर गौरव सावंतांची पूर्ण टीम आमच्या या कलमठ गावामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. ओमकार सावंत, प्रथमेश परब, प्रशांत पवार, विघ्नेश प्रभू आणि मिलन पाटील आणि संतेश कंटे. पहिला चेंडू बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रजेश रावलेची धोक्याची घंटा वाजली आहे. जो खेळाडू 40 या धावसंख्येचा पाठलाग सहजासहजी करत असतो. सुरुवातीलाच म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्ट रणजित फराटे वर्सेस प्रजेश रावले हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि पहिल्या चेंडूवर घुटनात एक सिक्सर देखवाला फटका टोलवायचा होता प्रजेश रावलेला. फटका फसलाय आणि पहिला गडी बाद होतोय. सोनू सावंत मित्रमंडळचा 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. प्रजेश रावले डगआउटच्या दिशेने आपल्याला बघायला मिळतोय.
मैदानाच्या आतमध्ये पाऊल आजमावतोय अजून एक टेनिस क्रिकेट विश्वातील सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचं एक मोठं डाव. टेनिस क्रिकेट बरोबर लेडीज लेदर क्रिकेट जण सुंदर पद्धतीनं खेळत आपल्याला बघायला मिळालाय. पंचायत लेवलला तो दर्यावरती मोजेमाड क्रिकेट संघाचं वेंगुर्ला तालुक्यातील एका तगड्या क्रिकेट संघाचं जो प्रतिनिधित्व करतोय तो विपुल पवार मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकतोय. प्रजेश रावलेनं सुरुवातीला नाखुश केलं. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रजेश 7 दिवस नव्हता. रणजित फराटेनं जरी फलंदाजी मी स्वस्तात माघारी परतलोय, ओव्हरसीज खेळाडू आयकॉन खेळाडू एवढ्या लांब मोडून माझा प्रवास आणि ती माझी कामगिरी मी सत्यात उतरवणार या हेतूनं गोलंदाजीला सुरुवात केली आणि पहिला चेंडूवर प्रजेश रावलेला झेलबादच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी फसला गेलाय. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो या स्पर्धेचं गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा क्रिकेटचा रणसंग्राम. कालच्या दिवशी अनेक मान्यवरांची मंडळी या स्पर्धेसाठी आणि मान्यवरांच्या मंडळीनंतर आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसरा चेंडू गॅप मध्ये घेऊन काढलाय. विपुल पवारचं जे कौतुक केलं त्या कौतुकास्पद पटपट जमिनीला लगत गरंगत जाणारा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका चौकारासाठी बघायला मिळत. 4 या धावसंख्येनं श्री गणेश झालाय. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाच्या 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 ला 1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. बैठा पटका पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आल्या आल्या चौकार जण टोलवला होता आणि त्यानंतर आडव्या बॅटनं फटका टोलवावा. एक तेरी और एक मेरी ही रणनीती रंगली गेली. या अगोदर जो थोडासा मागे टाकलेला त्यावर स्क्वेअर कटचा अपर कटचा फटका हा विपुल पवारचा चौकारासाठी बघायला मिळालाय. त्यानंतर समोरील चेंडू आडव्या बॅटनं त्याला खेळायचा होता आणि समोर आढळला एस्टनच्या आणि पायचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाचा विपुल पवार बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विकास हा मैदानामध्ये बघायला मिळतोय. 40 या धावसंख्येचा मापक असा धावचा पाठलाग करायचा होता सागर, पण सुरुवातीला वाटलं होतं सामना पहिल्या 3 षटकांमध्ये प्रजेश रावले समाप्त करेल की काय, पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा रणजित फराटे हा आयकॉन खेळाडू ओव्हरसीज खेळाडू आणि एवढ्या लांबूनवरून आपल्याला इथपर्यंत कशासाठी आणलाय याचं प्रात्यक्षिक उदाहरण द्यायला त्याला गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने सुरुवात केली आहे. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. विकास जबडे सज्ज आला स्ट्राईकला. नवीन खेळाडू हलक्या हाताने सन्मान दिलाय चेंडूला. वेगानं चेंडूपर्यंत पोहोचला क्षेत्ररक्षक. दोन्ही क्रिकेट खेळाडूंनी फलंदाजीने 1 धाव पूर्ण करत स्ट्राईक रोटेट करण्यास सुरुवातीला त्याने धन्यता मानली आहे विकासदा, कारण त्याला माहिती आहे जोखीम पत्करायचे नाही. प्रामुख्याचे फलंदाज 2 प्रजेश रावले आणि विपुल पवार हे स्वस्तात माघारी परतले आहेत आणि सर्व जबाबदारी सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाची येऊन टेपली आहे ती पंकज परब नामक फलंदाजावर. सांघिक धावफलकावर 5 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. रणजित फराटे कॉमेंट्री बॉक्स दूर करणं रफ्तार का सौदागर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तो पसंत करतोय. सुरुवातीला फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो बनलाय, पण एगिरी धावसंख्येनं विकासनं स्ट्राईक रोटेट करत खातं खोललंय स्वतःचं. 5 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट फ्री प्रकारचा चेंडू थोडासा बॅकफुटला जायचा एक फटका टोलवायचा आहे. एकेरी धावसंख्येनं हलकीशी बॅटची कट बघायला मिळाली. विशाल नाईक स्क्रीनवर आलाय. परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. कमी धावसंख्येचे सामने जे नेहमी रोमांचक सामने होतात, इथून पुढे जर टिचून गोलंदाजी केली क्रिकेट संघानं, जर एसपी स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघानं, कारण प्रामुख्याचे फलंदाज माघारी परतलेत, पण रणजित फराटेनं कार्याला सुरुवात केली आहे.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल टिपलाय, तिसरा गडी बाद होतोय. ज्याला विकास करायचा होता तो विकास थांबलाय. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाचा आणि विकास जबडे हा एकेरी या धावसंख्येवर माघारी परतलाय. मैदानाच्या आतमध्ये एक आयकॉन खेळाडू आहे प्रत्येक टीम मध्ये आणि आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय संतोष पाटील. हा बेळगावचा खेळाडू आहे. सुरुवातीला रणजित फराटेनं काही गोलंदाजी केली, फलंदाजी जास्त काही का खास असे कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं नाही. एकेरी या धावसंख्येवर तो माघारी परतला आणि त्यानंतर मात्र रणजित फराटेनं काही गोलंदाजीला सुरुवात केली. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाचे 3 मोहरे पहिल्या षटकात त्यानं गारद केले. सुरुवातीलाच बॅकफुटला बघायला मिळालाय. 40 धावसंख्येचा सामना रसिक प्रेक्षकांना वाटलं होतं सामना लवकर समाप्त होईल, प्रजेश रावलेची बहरलेली फलंदाजी बघायला मिळेल आणि त्यानंतर विपुल पवारनं सुरुवात पण चौकारानं केली होती. आडव्या बॅटने फटका मारण्याच्या नादात समोर आढळला गेला, पायचीच्या स्वरूपात माघारी परतलाय. विकासचा फटका बसला, तो झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 6 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. गोलंदाजी मरकमर गोलंदाज सज्ज झालाय. कॉमेंट्री बॉक्स दूर कडनं होडावडे गावचा अजून एक उभरता सीताराम. हल्ली पंचायत लेवलच्या स्पर्धा जाणं आपल्या गोलंदाजीनं फलंदाजीनं सुंदर गाजवलाय. तो विशाल नाईक हा सज्ज झालाय. चेंडू विजयासाठी आता समीकरण 34 धावांची आवश्यकता, पण फलंदाजी करणाऱ्या टीमला अजून एक संधी आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक असेल, त्या षटकात धावा कुटायच्या आहेत, पण सुरुवातीला रणजित फराटेने रोखलाय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. आपल्याला बघायला मिळतो शॉर्ट टर्न मॅनला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत असता तर परतीची फेक आली असते, कारण ताकद लावावी लागेल. मी म्हणा SP स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघानं कमी धावा काढल्या. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघानं एकेरी दुहेरी धावसंख्या, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे. या हेतून या निर्णयानं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एकेरी या धावसंख्येनं 7 धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावसंख्येचा पाठलाग करतोय सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघ. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू, आतमध्ये आला. सन्मानजनक आपल्याला बघायला मिळत आहे ते संतोष पाटील, जे त्याला माहिती आहे जोखीम पत्करायचं नाही. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक आहे, त्या आडामारीचे षटक असेल, त्याला आक्रमण करायचं आहे. एक मोठा फटका सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाला पुन्हा एकदा विजयाचे दरवाजे उघडेल. तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला एका मोठ्या फटक्यापासून वाचण्यासाठी भरपूर प्रतीक्षा करावी लागेल मैदानामध्ये. 8 धावा धावफलकावर. स्वीजिटचा देखना फटका, आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सन्मान करणारा फटका हा पंकज परबच्या बॅट मधून षटकारासाठी बघायला मिळालाय. सुरुवातीला कमी धावसंख्या आले, मोहरे 3च गारद झालेत आणि या षटकारानंतर सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघानं आता श्वास घ्यायला सुरुवात केली आहे, कारण धावफलक बनलाय तो 14 धावा धावफलकावर. मागे टाकलेला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय, जोखीम पत्करली नाही. या अगोदरच्या चेंडू थोडासा बाहेर टाकला होता, वाईट घेऊन काढण्याचा प्रयत्न होता,
त्याला स्विच हिटचा पंकज परबचा फटका बघायला मिळाल्यानंतर आतमध्ये ढकल चेंडू हलक्या हाताने खेळलाय. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघ 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. गॅप मध्ये खेळलाय कव्हर रिजनला चेंडू थांबत नाही. समधीला रंगचा जरा डीप बुलंद कार्पेट पद्धतीचा फटका हा चौकारासाठी गणला जात 4 या धावसंख्येनं 19 धावा धावफलकावर. मित्रमंडळ क्रिकेट संघाला चेंडू बाकी आहेत 25 धावा करायचा आहेत 21 पण अजूनही जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाही शेवटची धाव आपल्या संघाच्या बाजूला येत नाही तोपर्यंत भाकीत करणं हे भरपूर कठीण असतं. सुरुवात संतोष पाटील एकेरी धावसंख्येने केली त्यानंतर एक मोठा फटका चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. पंकज परबच्या बॅटमधून एक मोठा फटका. विशाल नाईक थोडंसं पहिले 5 चेंडूंवर विचार केला तर महागडा ठरलाय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या माध्यमातून SP स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना हलक्या हाताने पुन्हा एकदा सुंदर फटका गॅप मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहिला प्रयत्न फ्रंबल झालाय. परतीची फेक ही पाकड थोडीशी चुकीच्या बघायला मिळाली. गोलंदाजाच्या डोक्यावर आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला मात्र बोनसच्या स्वरूपात एक धाव असेल ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 40 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 21 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि बघूया उर्वरित अजूनही चेंडू बाकी आहेत. 24 आणि 24 चेंडू विजयासाठी आता मात्र 19 धावांची आवश्यकता. चोवीस चेंडू 19 धावा हे समीकरण आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्या गोलंदाजानं सुरुवात केली प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे प्रमुख्याचे फलंदाज ज्यानं बाद केले आहेत. सुंदर गोलंदाजी आयकॉनच्या स्वरूपात कित्येक मोठ्या स्पर्धा जो मोठमोठ्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून खेळताना बघायला मिळतोय आणि आयकॉनच्या स्वरूपात आज कलमड गावामध्ये खेळताना बघायला मिळेल. तो रणजित फराटे सज्ज आलाय गोलंदाजी मार्कमार. कालच्या दिवसात विचार केला तर साहिल वायगणकरची गोलंदाजी गोव्याचा आयकॉन खेळाडू स्टायलिश खेळाडू अनेक रसिक प्रेक्षकांच्या नजर असतात. त्या साहिल वायगणकरनं एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 षटकात त्यानं 4 गडी बाद केलेत 6 धावा खर्च केल्यात हा त्याचा लेखाजोगा आहे आणि पहिल्या षटकात 3 गडी बाद 6 धावा खर्च करत रणजित फराटे वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज झालाय. हलक्या हाताने घेऊन काढल्या चेंडूला दिशा दिली आहे. पंकज परबनं एकेरी धावसंख्येत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोक्याची घंटा ही संतोष पटेल साठी असेल की काय. परतीची फेक अजून जरा वेगाने आले असते रणजित फराटेच्या हातामध्ये आले असते तर संतोष पाटीलची दिल की धडकन धोक्याची घंटा ही वाजली होती मैदानाच्या आतमध्ये. दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर 23 धावा धावफलकावर 40 धावसंख्येचा मापक या धावसंख्येचा पाठलाग करतोय सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघ आणि 40 धावसंख्येचा बचाव SP स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ करतोय. हलक्या हाताला घेऊन काढलाय चेंडूला दिशा दिली आहे फक्त क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचला. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर. धावा या कशा एवढे प्रत्येक धावी लाख मोलाचे सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाला आणि ते लाख मोलाचे धाव कशाशीने घेण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करताय. सलामीला आलेला पंकज परबचे संयमी क्रिकेटच्या माध्यमातून फटकेबाजी तर त्याला साथ देते संतोष पाटीलचे. आयकॉन वर्सेस आयकॉन आणि त्यानंतर संतोष पाटीलच्या बॅट मधून एक मोठा फटका डीप मिड विकेटला षटकारासाठी बघायला मिळालाय.
गती परिवर्तन फिंगर रोल केले, बॅकफुटला गेला, जागा बदल रूम बनवला आपल्यासाठी आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 31 धावा धावपलकावर आपण पाहतोय. अजूनही 9 धावांची आवश्यकता. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघासाठी सुरुवातीला सामना जो दूर वाटला होता, आता विजयाचे दरवाजे खोलले आहेत. विशाल नाईक थोडासा मागणा ठरला, 15 धावा त्या षटकात आल्या. सुरुवातीला धावा जर अजून 10 ते 15 धावा असत्या तर मॅच मध्ये फाईट असते. मोठा फटका बघायला मिळतोय रणजित फराडेच्या विरोधात. चेंडू गेलाय डीप मिड विकेटला. पंकज परबच्या बॅट मधून गगनाला गवसती घालणारा फटका. हा षटकाराची नोंद. शिक्कामोर्तब झाले आमच्या धावपलकावर आणि 6 या धावसंख्येनं 37 धावा धावपलकावर. विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्वीजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अवस्था डंपर अपील बघायला मिळाला रणजित फराडेचा. या ओव्हरच्या षटकात स्वीजिटचा फटका हा पंकज परबला 6 धाव देऊन गेलाय आणि त्यानंतर स्वीजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडं अंगलट आला होता पंकज परबचा आणि निर्धाव चेंडूनं 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त होत सांघिक धावपलकावर 37 धावा धावपलकावर. उर्वरितचे 18 चेंडू आणि 18 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. हे सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्कवर असून एक रेडी गावचा सुपुत्र, उभरता सितारा, सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा उदयनमुख खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, हल्लीच्या मोसमला फलंदाजी आणि मालिकावीराचा किताब ज्यानं कित्येक वेळा आपल्या नावावर करलाय. अगदी कमी वयामध्ये ज्यानं आपल्या खेळाची टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्यानं चुणूक अगदी सिंधुदुर्ग नव्हेच गोवा राज्य कर्नाटकापर्यंत रत्नागिरी जिल्हा ज्यानं आपल्या गोलंदाजीनं गाजवलाय तो ग्लेन फर्नांडिस हा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. फिरकीचा जादूगर आहे ग्लेन फर्नांडिस. अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्यांना आपल्या जादूमय गोलंदाजीनं नाचवलंय, पण 3च धावा पाहिजे आहेत. दुसऱ्या षटकासाठी ग्लेनची वर्णन लागले असतं चित्र थोडस वेगळं बघायला मिळालं असतं. त्यांच्या कोट्यामध्ये गोलंदाजी होती, पण सुरुवातीला शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन फटकावण्याचा प्रयत्न होता. झेल टिपलाय. ज्या ग्लेन फर्नांडिसचं कौतुक केलं, ज्या खेळाडूंना गोपाळ भट्टच्या छत्रछाया केली खेळत असताना व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून धडे घेतलेत, त्या ग्लेननं दुसऱ्या चेंडूवर फलंदाज संतोष पाटीलला झेलबादच्या स्वरूपात माघारी परतवलाय. समीर पेडणेकर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतोय. 3 या धावसंख्येची आवश्यकता आहे. पंकज परबची फटकेबाजी 2 षटकारांची आतषबाजी करणारी आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर आता विजयाचे दरवाजे उघडले. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघानं संतोष पटेल हा माघारी परतला. 1 चौकार 1 षटकार 14 धावांची बहारदार खेळ करणारा आणि समीर पेडणेकर हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. दुसऱ्या षटकात जर धावा बनल्या नसता, बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकात जर धावा बनल्या नसतात त्या 2 षटकात, तर सामना थोडासा या ठिकाणी दोन्ही क्रिकेट संघाच्या बाजूने शेवटच्या षटकापर्यंत झुंजताना बघायला मिळाला असता. ग्लेन फर्नांडिसनं दुसऱ्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात तर बाद केलंय. डाव्या हाताचा समीर हा सज्ज झालाय. आल्याच बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा चेंडू थोडंसं खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळालाय. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय, पण बाईकच्या स्वरूपात एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 38 धावा धावपलकावर. 38 धावा धावपलकावर सेट फलंदाज ज्याला मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसतोय. 2 षटकारांची आतषबाजी त्यानं केली. प्रजेश रावले माघारी परतल्यानंतर सोनू सावंत मित्रमंडळाचा खऱ्या अर्थानं त्यानं डाव सावरलाय. तो पंकज परब हा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. ग्लेन वर्सेस पंकज परब ही लढत आपल्याला बघायला मिळेल.
हलक्या हाताने घेऊन काढल्या कबर रिझनला क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची बेग एकेरी धावसंख्येची लहर. 9 चेंडू 19 धावांवर तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. पंकज परब 39 धावा धावफलकावर. विजयासाठी एका धावसंख्येची आवश्यकता ही सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाला. मोठ्या फटक्याला सामना समाप्त काढायचा इरादा समीर पेटेकरचा. शहरी रेस्टॉरंट चेंडू आढळला जातोय. ग्लेनचं कौतुक करावं लागेल. 3 धावा पाहिजे पण टिचून गोलंदाजीला सुरुवात तर केली आहे. अजून संधी आहेत. लीग स्टेजचे मॅच आहेत. म्हणजे दोन्ही क्रिकेट संघांना एकापासून एक सुंदर संधी आहे. व्हाईट बॉल पंचाने दोन्ही आज समांतर केले. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि अमांतच्या स्वरूपात एकेरी या धावसंख्येनं 40 धावा या सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघ मात्र पूर्ण करतोय. आता मात्र सामना रंगेल मैदानामध्ये. तो दोन्ही क्रिकेट संघांच्या बाजूने. हॅलो, सामनावीर घोषित करायचा आहे प्लीज. तसेच आमच्या व्यासपीठावर कलमठ ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य दिनेशजी गोठणकर साहेब यांचं आगमन झालंय. कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. तसेच यानंतरचा सामना आपण पाहतोय. दोन्ही पराभूत क्रिकेट संघ हे मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळतील. समर्थ कृपा कासार्डे विपक्ष SP स्पोर्ट कणकवली क्रिकेट